कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। भारत तब्बल 114 राफेल खरेदी करणार, रोल्स रॉइसचा भारतात विस्तार, रेराबाबत सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी, किम जोंग यांची वारसदार UAE होणार, शेती कचऱ्यापासून आता पॅकेजिंग बॉक्स निर्मिती, मराठमोळा अष्टपैलू जपानच्या क्रिकेट विश्वात चमकतोय आणि नीरज पांडे यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं। या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत। नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे। आज 13 फेब्रुवारी, वार शुक्रवार। तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.com चं पॉडकास्ट। पॉडकास्टची पहिली बातमी आहे, भारत तब्बल 114 राफेल खरेदी करणार असल्याची। फ्रान्सकडून 114 राफेल या लढाऊ विमानांची खरेदी करण्याच्या निर्णयावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या संरक्षण साहित्य खरेदी परिषदेच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं। दरम्यान नौदलासाठी P-8I जातीची 6 विमानं खरेदी करण्याचा निर्णय देखील केंद्र सरकारने घेतला आहे। राफेल विमानं आणि अन्य संरक्षण साहित्याच्या खरेदीवर 3.25 लाख कोटी रुपये एवढा खर्च होणार आहे। पॉडकास्टची दुसरी बातमी आहे, रोल्स रॉइसचा भारतात विस्ताराची। ब्रिटनमधील संरक्षण साहित्य उत्पादनातील नामांकित कंपनी रोल्स रॉइसने भारतात संरक्षण आणि ऊर्जा क्षेत्रात मोठ्या विस्ताराची घोषणा केली आहे। पुढील पिढीतील लढाऊ विमानांच्या इंजिनांची निर्मिती संयुक्तपणे करण्यासाठी ही कंपनी पुढाकार घेईल। कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO तुफान एरगिन बिल्गिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही घोषणा केली। या महत्वाकांक्षी उपक्रमाअंतर्गत रोल्स रॉइस भारतातील आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या दुप्पट करून 10,000 पर्यंत नेणार आहे। पॉडकास्टची तिसरी बातमी आहे, रेराबाबत सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीची। रिअल इस्टेट नियामक प्राधिकरण म्हणजेच रेरा ही संस्था केवळ थकबाकीदार बांधकाम व्यावसायिकांना मदत करण्यापलीकडे काहीही करत नाही। त्यामुळे सर्व राज्यांनी या प्राधिकरणाच्या स्थापनेबाबत फेरविचार करण्याची वेळ आली आहे, असं परखड मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलं। ज्या लोकांसाठी रेराची निर्मिती करण्यात आली ते पूर्णपणे निराश आणि हताश झाले आहेत। ही संस्था बंद केली तरी आमची हरकत नाही, असंही न्यायालयाने म्हटलं आहे। पॉडकास्टची चौथी बातमी आहे, किम जोंग यांच्या वारसदाराची। उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांनी आपल्या मुलीची वारस म्हणून निवड केली आहे, असं दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थेने गुरुवारी सांगितलं। किम UAE असं तिचं नाव असून अलीकडील काही महिन्यात ती आपल्या वडिलांसोबत महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये दिसून आली होती। सप्टेंबर 2025 मध्ये बीजिंगला तिने दिलेल्या भेटीची चर्चा झाली होती। पॉडकास्टची पाचवी बातमी आहे, शेती कचऱ्यापासून आता पॅकेजिंग बॉक्सच्या निर्मितीची। शेतीतील काडी कचऱ्यापासून पर्यावरणपूरक पॅकेजिंग साहित्य तयार करण्यासाठी ॲमेझॉन इंडिया आणि IIT रुडकी यांच्यात करार झाला आहे। गव्हाचा पेंढा, ऊसाचं चिपाड अशा कृषी कचऱ्यापासून मजबूत, हलके आणि पुन्हा वापरता येणारे कागदी पाकिटे आणि बॉक्स तयार केले जाणार आहेत। यामुळे लाकडाच्या लगद्यावरील अवलंबित्व कमी होईल आणि पिकांचे खुंट जाळण्याचे प्रमाणही घटेल। या प्रकल्पावर पुढील 15 महिने संशोधन व चाचण्या होतील। पॉडकास्टची 6वी बातमी आहे, मराठमोळा अष्टपैलू जपानच्या क्रिकेट विश्वात चमकत असल्याची। जपानच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट रंगमंचावर आपल्या अष्टपैलू कामगिरीने छाप उमटवणारा तरुण क्रिकेटपटू आदित्य अमित फडके नुकताच कोपरगाव भेटीवर आला होता। मराठमोळा हा खेळाडू सध्या जपानच्या अंडर-19 क्रिकेट संघाचा प्रभावी अष्टपैलू म्हणून ओळख निर्माण करत असून त्याच्या भेटीमुळे स्थानिक क्रिकेट प्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। आदित्य हा मूळ कोपरगावचे आशिष फडके यांचा पुतण्या आहे। पॉडकास्टची शेवटची बातमी आहे, नीरज पांडे यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्याची। घुसखोर पंडित या चित्रपटाच्या नावावरून सर्वोच्च न्यायालयाने
दिग्दर्शक नीरज पांडे यांना फटकारला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कोणत्याही समाज घटकाचा अपमान करता येणार नाही, असं न्यायालयाने स्पष्ट सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश B.V. नागरत्ना आणि न्यायाधीश उज्ज्वल भुइया यांच्या खंडपीठासमोर हा विषय आला होता. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय मयूर रत्नबारखे.